या वेळेस आक्रोश मोर्चामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहे। काय सांगाल, मोर्चामध्ये सहभागी झाला आहात? या मोर्चा मागण्यासाठी आपण प्रस्थापित केला आहे। पावसाला सुरुवात आहे, अतिवृष्टी होत आहे, काय काय मागण्या आहे या ठिकाणी 19 तारखेपासून जो पाऊस आलेला आहे, मे महिना पूर्ण पावसात गेलेला आहे। आता सुद्धा सरकारला जाग नाही। अतिवृष्टी एवढी झालेली आहे, आज सुद्धा 4 जिल्हे पाण्याखाली गेलेले आहेत। सरकार ते या शेतकऱ्यांचं लक्ष नाही, त्याच्या विरोधात आमचा आवाज आहे। अहो, त्यांची आयात धोरण न चुकीमुळे या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे। आमचं म्हणणं आहे की सरकारने कापूस असेल, कांदा असेल, या सर्व ह्याच्यामध्ये हमी भाव तर नाहीच, पण नाफेडनी खरेदी केलेला मार्केटमध्ये आल्यामुळे, शेतकऱ्यांचा माल आल्यामुळे कांद्याचा भाव पण घसरला, द्राक्षाचे नुकसान झालेले आहे। सरकारने कर्जमाफी माफ करावी, अशा प्रकारची मागणी आमची आहे। कर्जमाफीचं आश्वासन 7-12 कोरा करू असं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर 7-12 कोरा कोरा कोरा। अजित पवारांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्याचा 7-12 कोरा कोरा। आता योग्य वेळ आहे, आज या मोर्चाद्वारे 7-12 कोरा करावा अशी मागणी आहे। त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगणार आहे याच्यावर कारवाई करा। आपण बघू शकतो या वेळेस 7-12 कोरा कोरा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोर्चा प्रदेश अध्यक्ष स्वतः घेऊन या जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे रवाना झालेले आहे। अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक। नाशिकमध्ये शरद पवार गटाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे। महाराष्ट्रामधून नव्हे, भारतातून संपूर्ण माजी मंत्री असतील, तसेच पदाधिकारी असतील, त्यांच्या सहभागी आपल्याशी बोलण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगाल, आज आक्रोश मोर्चा काढत आहात आपण, या ठिकाणी आपण गृहमंत्री राहिला आहात, राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न आहे, या संदर्भात काय सांगाल? आज नाशिक येथे आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांवर जे हे सरकार अन्याय करते आहे, शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सुद्धा हे सरकार त्यांची कर्जमाफी करत नाही। शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सुद्धा हे सरकार त्यांच्या कापसाला, सोयाबीनला, धानाला, कांद्याला याला भाव देत नाही। शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही। शेतकऱ्यांना रासायनिक खत ज्या पद्धतीनं युरिया, DAP, बाकी खत मिळायला पाहिजे ते मिळत नाही। याच्या विरोधात हजारो लोक या ठिकाणी, हजारो शेतकरी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, अद्यापपर्यंत आश्वासन सरकारकडून पाळण्यात आलेलं आहे, संदर्भात काय सांगाल? असं आहे, विधानसभेच्या जेव्हा निवडणुका चालू होत्या त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रातील जनतेच्या म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन देत होते की भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। पण आज जेव्हा शेतकरी त्यांना विचारतात की आमच्या कर्जमाफीचं काय झालं, ते सरकार त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही, बोलायला तयार नाही। त्याचबरोबर कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, धानाला भाव नाही, कांद्याची तीच परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे। या मागण्यासाठी आदरणीय शरद पवार स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत। नक्कीच आपण बघू शकतो शरद पवार साहेबांबद्दल व त्या साहेबांसोबत त्यांच्या विविध पदाधिकारी हे नाशिकमध्ये आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक। नाही, आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं काढण्यात येतोय। उद्देश एकच आहे की प्रचंड पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, ढगफुटी झालेली आहे आणि मोठ्या पद्धतीनं सततचा पाऊस आहे। शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी अनुदान दिलं पाहिजे, सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे। एवढंच नाही तर विम्याच्या ज्या काही जुनी योजना आहेत ती चालू केली पाहिजे, कारण सध्या या नव्या योजनेमध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल केलेला आहे। हमी भाव नाहीये, खरीप पिकं हातातोंडाचा घास शेतकऱ्यांचा गेलाय, त्यामुळे हमी भाव दिला पाहिजे। जे काही खत विक्री होतंय ते लिंकिंग पद्धतीने होतंय ते थांबवलं पाहिजे। अशा अनंत मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या
त्या मागण्याच्या संदर्भात अतिवृष्टी होत आहे या संदर्भात काय सांगाल? नाही, अतिवृष्टी होत आहे तर ही आसमानी संकट आहे. हे आसमानी संकट याला जोडून पुन्हा आता सुलतानी संकट सुद्धा आलंय. त्याचं कारण असं आहे की सुलतानी संकट यासाठी सरकार मायबाप यांनी लक्ष दिलं पाहिजे, हे लक्ष देत नाही, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी आमची रास्त अपेक्षा. नाशिकमध्ये शेतकरीच्या विविध प्रश्नांसाठी शरद पवार गटाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या आक्रोश मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच भारतातील शरद पवार गटाचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले. आपल्याशी बोलण्यासाठी सक्षम सलगर या आहे. आपण त्यांच्याशी काय सांगाल? महिलांवर होणारे अत्याचार देखील या मुद्दा तुम्ही आक्रोश मोर्चामध्ये घेतलेला आहे, काय सांगाल? महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये अत्यंत विदारक ना भूतो ना भविष्य अशी परिस्थिती निर्माण झाली. महिलांची सुरक्षितता ऐरणीवर आले. शेतकरी कर्जबाजारी झालाय. परंतु देवेंद्रजी आणि मोदींना अदानी आणि अडाणींना वेळ द्यायला आहे. त्यांचे कर्ज माफ करायला आहेत. परंतु माझा शेतकरी जो 50,000ला 5,000ला माघार आहे त्याची कर्जमाफी होत नाही. याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्राचा आज घडीला दुसरं नाही. आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही मैदानात उतरलोय. आज तुम्ही मराठवाडा महाराष्ट्रात पाहिलं, अतिवृष्टीमुळे सगळे पिकं पाण्याखाली गेलेले आहेत. आज माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाण्याचे पूर आहेत. नदीचा पूर वाहून जाईल पण पाण्याचा पूर हा काळजात घर करणार आहे. मी शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून सांगतोय, हा आक्रोश मोर्चा यांच्या खुर्च्या खाली करायला आणि शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी आहे. नक्कीच आपण बघू शकतो अशा प्रकारे आक्रोश या पदाधिकाऱ्यांमध्ये दिसत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक. आपण बघू शकतो महाराष्ट्रातून विविध पदाधिकारी या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले. आपल्याकडे बोलण्यासाठी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आहे. आपण त्याच्यासाठी काय मागण्या आहे आपण बोलला काल मुस्लिम समाजावरती जे काही भोंगाचा आवाज कमी करा याच्यावरती अन्याय असेल या विविध गोष्टी आहेत त्या संदर्भात काय सांगा? भोंग्याचे आवाज कमी करण्याचं बोलणं झालंय, ठीक आहे, ओके. पण कसे आहे की एक स्टेटमेंट रिलीज झाल्यानंतर पार्टीचे जे गुंडे असतात मस्जिदमध्ये जाऊन खंडन करायला चालू करत आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा जे प्रयत्न करत आहे ना, एक गँग आहे, सरकारकडे एक गँग आहे. तो गँग जाऊन मस्जिदमध्ये लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहे की आपण मस्जिद तोडून तुमच्या टाकू. पक्षाचे प्रमुख शरद पवार साहेब बोलले का सामाजिक ऐक्य बिघडत आहे या संदर्भात काय सांगा? सामाजिक ऐक्य बिघडत आहे. महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझादांचा महाराष्ट्र आहे. इकडे आपण सगळे मिळून सेक्युलरिझमवर राहतात. मग आज महाराष्ट्राचा माहोल खराब करण्याचा ज्याची महाराष्ट्राचा माहोल खराब करण्याचे ह्या लोकांचे प्रयत्न चाललाय, तो प्रयत्न आपण सक्सेसफुल होऊ देणार नाही. आपण आज या आक्रोश मोर्चामध्ये सहभाग झाला. आपली जी सुद्धा मागणी आहे का महाराष्ट्राच्या जे वातावरण आहे ओबीसी मराठाचे वाद सुरू आहे या संदर्भात मागणी मांडल का? महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल माहोल चाललाय. मराठा लोकांचं पण आपण महाराष्ट्रात आहे आणि मराठा लोकांचं नाही ऐकणार आहे तसं नाही चालणार. त्यांचं पण आपल्याला ऐकावं लागेल, फार्मर्सचं पण ऐकावं लागेल, सगळी कम्युनिटीचं ऐकून आपल्याला काहीतरी शेतकरी आत्महत्याचा प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात काय सांगा? दर 3 तासात एक फार्मर आत्महत्या करत आहे. दर 3 तासात. मग आपला देश कुठे चाललाय आपल्याला विचार करावा लागेल. दर 3 तासात एक शेतकरी आत्महत्या करत आहे. मग कुठल्या डेव्हलपमेंटचा आपण विचार करत आहे आणि कोणतं डेव्हलपमेंट बद्दल आपण बोलत आहे मीडियामध्ये? मराठवाड्यामध्ये अवघ्या काही किमतीच्या 1000 रुपयासाठी शेतकऱ्याला कर्जापायी आत्महत्या करावं लागत आहे. शेतकरी आपल्या देशाचं जे आपला देश फार्मर्स आपला देश आहे शेतकरी आणि फार्मिंग वर चालत आहे. आणि आपल्या देशाचे फार्मरला एवढे कमी प्राइस साठी त्यांना आत्महत्या करायला लागतो. माझी तर स्पष्ट मला रिक्वेस्ट करायची आहे सरकारची की प्लीज त्यांच्या कर्जात माफ करा, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, त्यांचे जे ऍग्रिकल्चरल प्रोडक्टची प्राइस वाढवून द्या आणि काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करा. कारण की तुम्हाला ना शिकावं लागेल पवार साहेबांनी कशा बारामतीमध्ये केलंय शेतकऱ्यांसाठी. नक्कीच आपण बघू शकतो शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा तसेच महाराष्ट्रातलं सामाजिक ऐक्य बिघडवू नका अशी देखील मागणी या
कुवत म्हणून देखील होत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक. आपण आज आक्रोश मोर्चामध्ये आहोत. आक्रोश मोर्चामध्ये विविध शेतकरी सहभागी झालेले आहे. आपण या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले. काय सांगाल, आपल्या काय मागण्या आहे? कांद्याला भाव मिळालाच पाहिजे. जी फसवेगिरी चालू आहे, सरकारने फक्त गुलताफा देऊन लोकांना वेड्यात काढायचं काम केलंय. सांगितलं होतं 7-12 कोरा करू, कोरा करू, कोरा करू, कोरा झालंच नाही. उलट लोकांना वेड्यात काढून कुठल्याही मालाला भाव नाही, हमी भाव नाही, आणि सर्व शेतकऱ्यांवरती जे बियाणं औषधं जे येतात त्याच्यात 18%, 28% GST लावून फक्त वेड्यात काढतंय सरकारी. काय मागण्या आहे आपल्याला? आपण आक्रोश मोर्चामध्ये शेतकऱ्यांना कर्ज सगळं माफ झालं पाहिजे. शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा फायदा मिळत नाही. त्याच्यामुळे हा जो आक्रोश मोर्चा आहे ते याच्यामध्ये सगळ्यांना मान्य होऊन ते दिलं पाहिजे गव्हर्नमेंटने, असं आमचं म्हणणं आहे. आपण मोर्चामध्ये आला आहात, काय मागणी आहे आपली? आपल्या शेतकऱ्यासाठी कर्जमाफ पाहिजे. शेतीचं नुकसान झाले, काय झालेलं आहे शेतीचे नुकसान? नुकसान झाले, पावसाने नुकसान केली, पीक सगळं भून टाकलं. कुठून आला आहात आपण? आम जवार जवारवरून. काय मागणी आहे, काय सांगा? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. आज कांद्याची इतकी दुर्दशा आहे, 1000 रुपयाच्या खाली भाव आहे. टमाट्याचा जो भाव आहे तो 100 रुपये कॅरेटने जातो आहे. तसेच इतर सर्व जे शेतमाल आहेत याचा अतिशय कवडीमोल झालेला माल विकला जातोय. आणि त्यामुळे शेतकरी अतिशय रसातळाला चाललेला आहे. आणि म्हणून शासनाने आज इथे शासनाची झोप उडावी या दृष्टीने आज हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आला. निवडणुकीपूर्वी जे शेतकऱ्यांना आश्वासनं दिली होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतमालाला हमी भाव देऊ, परंतु हे सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे. त्याच्यामुळं पवार साहेबांनी काय मागणी आहे तुमच्या मागण्या? आमच्या ह्याच मागण्या आहे का शेतकऱ्यांना जी आम्ही हा शेतकरी आक्रोश मोर्चा आहे आणि या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना ज्यांनी या सरकारने फसवलेला आहे त्यांच्या विरोधात आमचा हा हल्लाबोल मोर्चा आहे. आपण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहात. आपली मागणी आहे जंगल जल जीवन. काय मागणी आहे आपली? आपल्याला कांद्याचा भाव हलका झाला पाहिजे, लसूण हलकी झाली पाहिजे, हाताला भाव पाहिजे, कांद्याला भाव पाहिजे. कांद्याला भाव पाहिजे. आपण बघू शकतो कांद्याला भाव, विविध मागण्या घेऊन शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. माझ्या पाठीमागे लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी सहभागी झालेले आहे. मोर्चामध्ये लाखोने सहभागी होईल असं देखील या वेळेस शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु बहुतांश शेतकरी हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होऊन या आक्रोश करत आहे की आमच्या शेतीमालाला भाव द्या, तसंच कांद्याला भाव द्या, शेतकऱ्याची कर्जमाफी 7-12 कोरा करा, अतिवृष्टी जाहीर करा, अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक. बोलण्यासाठी काही शेतकरी आहे. काय सांगाल, कशासाठी मोर्चामध्ये आला आहात तुम्ही? मोर्चामध्ये आले. काय मागणी आहे तुमची? आमचे मागणे भाव, कांद्याला भाव. कांद्याला भाव. हो, कांद्याला भाव मिळाला पाहिजे. काय भाव मिळाला पाहिजे? किती भाव मिळाला पाहिजे? आता काय उतरून गेला भाव, काय भाव कमी झाला. कमी झाला. अजून काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी काय आहे? सगळं कर्जमाफी सगळं. आपण बघू शकतो विविध मागण्यांसाठी शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. विविध द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, तसेच वेगवेगळ्या विविध शेतकरी यामध्ये मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातून या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहे. या पदाधिकाऱ्यांकडून तसेच शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी या मोर्चामध्ये आक्रोश करण्यात येत. काय सांगाल मोर्चाच्या मुख्य मागण्या? सरकारला ही मागणं आहे की सरकारनं कर्जमुक्ती केली पाहिजे. कर्जमुक्ती करून गाजर दाखवलं शेतकऱ्याला, आणि कर्जमुक्ती केली नाही, कर्जमुक्ती केली पाहिजे. एवढा ओला दुष्काळ आहे, अनुदान नाही, शेतकऱ्यांनी काय करायचं? अहो सरकारला तुम्ही तर तुमच्या माध्यमातून सांगा की शेतकऱ्याची कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा, त्याला पैसे द्या. काय करणार शेतकऱ्यांनी आता? पाऊस कायम सुरू आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या सरकारने आश्वासन दिलं होतं, त्याच्या काय सांगा? आमचं एवढं म्हणणं आहे लोकांचं की शेतकऱ्याची कर्जमाफी द्यावी. आता 7 कोऱ्या केल्याशिवाय चालणार नाही. 7 कोऱ्या करा, कोरा केल्याशिवाय चालणार नाही. 7 कोऱ्या करा, हीच मागणी आहे. आपण बघू शकतो शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. 7-12 कोरा करा, तसेच हमी भाव द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी गोल क्लब मैदान पासून कलेक्टर ऑफिस कडे जात आहे. आणि त्या ठिकाणी मोठी सभा देखील शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची ही माहिती समोर येत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.